शिवनेरी किल्ला हा जुन्नरपासून 3 किलोमीटरवरच्या अंतरावरती आहे. हा किल्ला सकाळी 7 वाजता चालू होतो आणि संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बंद होतो. तुम्ही जर वीकेंडला गेला तर तुम्हाला खूप गर्दी मिळेल. त्यामुळे वीकडेमध्ये अगर तुम्ही सकाळी लवकर ट्रॅव्हल करता तर तुम्हाला पार्किंग ही इझिली मिळेल आणि गर्दीही कमी भेटणार. किल्ल्यावर जाणारा हा रस्ता खूपच प्रॉपर वेल मेंटेन्ड आहे आणि इथे बसही जातात, जे शिवनेरी सिटीमधून चालू होतील. तुम्ही जर बाईक घेऊन येणार असाल तर तुम्ही बाईक इझिली किल्ल्याच्या पायथ्याशी लावू शकता. पण अगर तुम्ही 4 व्हीलर घेऊन येणार असेल तर तुम्हाला जशी गर्दी वाढत जाईल तशी रोडच्या एका साईडला पार्क करावी लागते. या व्हिडिओमध्ये थोडं पुढे गेल्यावरती तुम्हाला ती गर्दी दिसेलच. पार्किंग फी ही 50 रुपये आहे, तर कॅश घेऊन आलात तर बरं होईल. आणि हे अशा वेने तुम्हाला तुमची गाडी पार्क करावी लागेल. अगर तुम्ही जेवढं लेट व्हाल तेवढं तुम्हाला खाली पार्क करावं लागेल आणि तिथून परत तुम्हाला हा पूर्ण रोड चालत चालत वरती मेन एंट्रन्सपर्यंत जावं लागेल. त्यामुळे सर्वात सकाळी अगर तुम्ही 7च्या आधी आल तर तुम्हाला इझिली पार्किंग मिळू शकते. गडावरती प्लास्टिक बॉटल्स अलाउड नाही आहेत, पण तुम्ही स्वतःची बॉटल घेऊन जाणार असाल तर तुम्हाला खाली त्या गेटवरती 50 रुपये डिपॉझिट ठेवावं लागेल. गडावरती जागेवरती पाण्याचे टाकी आहेत, त्यामुळे पाण्याचा सगळा प्रॉब्लेम नाही आहे. आणि या गडावरती तुम्ही टॉपपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 400 ते 500 पायऱ्या पार करून जावं लागेल. किल्ल्यावर पोचायला आपल्याला 7 दरवाजे पार करावे लागतात आणि साधारण 4 किलोमीटरचं अंतर आहे. किल्ल्याचे पुनर्बांधकाम केलेले आहे, त्यामुळे प्रॉपर पायऱ्या आहेत तिथे चढायला. किल्ल्यावर चढायला साधारण 1 तास लागू शकतो आणि अशा प्रकारच्या पायऱ्या बनवल्यामुळे खूपच सोपं जातं वरती चढायला. हा आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा आणि ह्याला महादरवाजाही बोलला जातं आणि त्याबद्दलची माहिती इथे या दगडावरती लिहिलेली आहे. तुम्ही पॉज करून बघू शकता. सैनिकांना बसण्यासाठी दरवाजाच्या आत हे दोन्ही साईडला हे असे जागा बनवलेले होते. महादरवाजानंतर येतो गणेश दरवाजा आणि त्याबद्दल जी माहिती आहे ती ही आहे. या दरवाजाचे बॅक साईड हे असे आहे. तसेच या दरवाजातून पुढे गेल्यावर तुम्हाला लेफ्ट साईडला जुन्नरचे हे खूप चांगले व्ह्यू दिसेल. त्यानंतरच्या दरवाजाचं नाव आहे हत्ती दरवाजा. हा दरवाजा असा बनवला गेला आहे की तुम्हाला असं कळणार नाही की तिथे दरवाजा आहे. त्यासमोर एक असं भिंत बनवलेली असते, त्यामुळे त्यामागे दरवाजा आहे हे समोरच्या माणसाला नाही कळू येणार. या दरवाजातून आत गेल्यावरती 2 रस्ते जातात. एक रस्ता जातो शिवाई टेम्पलकडे आणि दुसरा जो जातो तो फोर्टच्या मेन एरियावरती जातो. या दरवाजातून आत गेल्यावरती तुम्हाला दिसेल की दोन्ही साईडला सैनिकांसाठी जागा बनवलेली आहे. आणि या दरवाजातून पुढे गेल्यावरती आपण किल्ल्याच्या मेन एरियाकडे जाऊ.
हा जो दरवाजा आहे ह्याचं नाव आहे मेना दरवाजा. आणि त्यानंतर येतो कुलूप दरवाजा. हा शेवटचा दरवाजा आहे. इथे या दरवाजाच्या आज सैनिकांसाठी असं बसवण्यासाठी तशी जागा नाही आहे, जसे आपण मागच्या दरवाजामध्ये बघितली होती. पण हे जे दरवाजे आहेत हे परत बनवलेले आहेत. त्या दरवाज्यातून पुढे गेल्यावर आपल्याला अंबारखाना दिसतो. अंबारखाना हा धान्य ठेवण्यासाठी यूज करत होते. यातले बरेच पार्ट्स तुटलेले आहेत, फक्त हा एक सेक्शन अजूनही ठीक आहे. हा अंबारखाना 16व्या शतकात बनवलेला आहे, त्यामुळे ह्याचे जे स्ट्रक्चर आहे ते तुम्ही बघू शकता, जुन्या पद्धतीचे आहेत. त्या काळी इथे धान्य ठेवले जायचे. अंबारखान्यातून पुढे गेल्यावरती आपल्याला हा बोर्ड दिसेल. त्या बोर्डवर दिलेल्या दिशेने तुम्ही चालत राहाल तर तुम्ही त्या जागेवरती जाल जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा आहे. हीच ती जागा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि त्याबद्दलची सगळी माहिती या इथे लिहिलेली आहे. याच जागी आतमध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा दिसेल. तो अजूनही नीट ठेवलेला आहे. हा आहे महाराजांचा पाळणा. इथे कंटिन्युअस सिक्युरिटी आणि सिक्युरिटी कॅमेराज इन्स्टॉल्ड आहेत. इथून वरती गेल्यावरती एक छोटीशी खोली दिसेल जिथे आय गेस रेस्ट प्लेस असेल. इथलं हे सर्व बांधकाम 16व्या शतकातलंच आहे. या खिडकीतून तुम्हाला जुन्नरचा एक चांगला व्ह्यू दिसू शकतो. तसेच तुम्हाला इथे महाराजांचे माकडं सगळीकडे बसलेले दिसेल. त्या खोलीतून खाली उतरल्यावरती हा आहे त्याचा व्ह्यू जो असा खालून दिसतो. त्याच्या व्यतिरिक्त आजूबाजूचे सगळे बांधकाम तोडले गेलेत, जे की आता काहीच दिसत नाही, फक्त त्यांचा बेस दिसतो. त्या इमारतीपासून पुढे गेल्यावरती आपल्याला एक पाण्याचा टाका दिसतो आणि ह्या टाकीचं नाव बदामी टाका आहे. या टाकीमध्ये पावसाचे पाणी साठवले जात होते. अगर तुम्ही त्या टाकीला बघाल तर समोर 2 होल बनवलेले आहेत
त्या होलच्या यूजने त्यांना कळत होते की टाकीमध्ये केवढं पाणी साठलेले आहे. अशाच तऱ्हेने मी हा शिवनेरीचा व्लॉग इथे समाप्त करतो. भेटूया आपण लवकरच अजून एका ॲडव्हेंचरवर. तोपर्यंत जय शिवराया.